आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपले संभाजीनगरमध्ये तिरंगी यात्रा महातिरंगी यात्रा निघणार आहे। त्यासाठी आपल्या धुळे जिल्ह्यातून सगळे तरुण त्या महारॅलीमध्ये भाग घेणार आहे। तर आपण शिरपूर मतदारसंघामधून आपण हजारोच्या संख्येने विद्यार्थी संभाजीनगरमध्ये आपण घेऊन जात आहोत। तिथं महारॅलीमध्ये आपण सामील होणार आहोत। त्यामुळे आता शिरपूर नगरीमधून सगळे गाड्या निघत आहे, सगळे तरुण निघत आहे। त्यामुळे मी सगळ्या तरुणांना खूप खूप शुभेच्छा देतो। महारॅलीमध्ये आम्ही सगळे सामील होणार आहे। शिरपूर तालुक्याचे तरुणाई सगळे सामील होणार आहे। त्यामुळे मी सगळ्या तरुणांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे कर्तबगार प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज 14 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लाखोची तिरंगा रॅलीचे आयोजन केलेलं आहे। आणि त्या रॅलीमध्ये शिरपूर तालुक्यातील हजारो देशभक्त कार्यकर्ते संभाजीनगरला या ठिकाणी आता निघालेले आहेत। या रॅलीमध्ये या तालुक्याचे आमदार माननीय काशीराम दादा पावरा आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। युवा मोर्चाचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे। मी सर्व देशभक्त तरुणांना या ठिकाणी आवाहन करेल की हर घर तिरंगा घर घर तिरंगा हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये राबवायचा आहे, शिरपूर तालुक्यामध्ये राबवायचा आहे। सर्व कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी विनंती करेल की आपल्या निवासस्थानी आपल्या घरावरती तिरंगा हा आपण या ठिकाणी आपल्या घरावर लावला पाहिजे। आणि या ठिकाणी जे काही कार्यक्रम हर घर तिरंगा घर घर तिरंगाचे जे आलेले आहेत, सर्व कार्यक्रमामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला पाहिजे। या ठिकाणी हजारोच्या संख्येनं संभाजीनगर या ठिकाणी जाणाऱ्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।